सकाळ ही आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी नवीन सुरुवातीची वेळ असते. रात्री शरीर विश्रांती घेतं, पेशी दुरुस्त होतात, मेंदू आठवणी साठवतो. पण आपण उठल्यावर काही साध्या साध्या चुका केल्या तर हळूहळू शरीर कमकुवत होऊ लागतं. या चुका लगेच परिणाम दाखवत नाहीत, पण काही महिन्यांनी थकवा, अशक्तपणा, चिडचिड, वजन वाढणं, हार्मोन्समध्ये बिघाड होणं असे परिणाम दिसू लागतात. पहिली महत्त्वाची चुकीची सवय म्हणजे उठताच मोबाईल हातात घेणं. अनेक जण उठल्या उठल्या सोशल मीडिया, बातम्या, मेसेजेस बघतात. यामुळे मेंदूला अचानक ताण वाढतो. हृदयाचे ठोके वेगाने वाढतात. दिवसभर लक्ष केंद्रित होत नाही आणि याचा परिणाम म्हणजे मानसिक थकवा, चिडचिड, डोकेदुखी, हार्मोनलचं असंतुलन होतं. दुसरी चूक म्हणजे पाणी न पिणं. रात्री 6 ते 8 तास शरीराला पाणी मिळत नाही. जर उठल्यावर पाणी पिलं नाही तर रक्त जाडसर राहतं, बद्धकोष्ठता वाढते, त्वचा कोरडी पडते आणि याचा परिणाम म्हणजे थकवा, पचनामध्ये बिघाड, मूत्रपिंडावर ताण येतो. त्याचप्रमाणे अचानक बेडवरून उठणं, झोपेतून लगेच उभं राहिल्यावर रक्तदाब अचानक खालीवर होतो आणि चक्कर येऊ शकते. याचा परिणाम म्हणजे अशक्तपणा, डोकं हलकं वाटणं यासारखे त्रास होतात. म्हणून 1 ते 2 मिनिटे थांबा, पाय, हात हलके होऊ द्या आणि मग उठा. शौच रोखून ठेवणं, सकाळी मलविसर्जनाची नैसर्गिक इच्छा दाबली तर पोटात विषारी घटक साचून राहतात. गॅस, आम्लपित्त वाढतं आणि यामुळे त्वचेवर फुटकुळ्या, थकवा आणि पोटाचे विकार होतात. दुसरं म्हणजे नाश्ता टाळणं. डाएटच्या नावाखाली आपण चूक करतो की सकाळी नाश्ता करत नाही, त्यामुळे मेंदूला ग्लुकोज मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी व्यायाम न करणं. हलकी हालचाल ही जर आपण केली नाही तर रक्तप्रवाह मंदावतो, स्नायू सैल होतात आणि त्याचा परिणाम म्हणजे शरीर जड वाटतं, वजनामध्ये वाढ होते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. तसंच रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणं, यामुळे पित्त वाढतं आणि पोटातील आतील आवरणाला त्रास होतो. याचा परिणाम म्हणजे गॅस, छातीत जळजळ आणि पोटदुखी वाढते. सूर्यप्रकाश टाळणं. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश व्हिटॅमिन डी साठी आवश्यक आहे. जर नाही घेतला तर हाडे कमकुवत होतात, रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्याचप्रमाणे नकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करणं, उठताच चिंता, राग, भीती याचा विचार करणं, यामुळे कार्टिसोल वाढतो आणि रक्तदाब वाढतो. याचा परिणाम म्हणजे हृदयावर ताण येतो आणि मानसिक थकवा जाणवतो. मग योग्य सुरुवात कशी करावी? तर उठल्याबरोबर 1 ग्लास कोमट पाणी प्या, 5 मिनिटे प्राणायाम किंवा दीर्घ श्वसन करा, हलकं स्ट्रेचिंगचा व्यायाम करा, सकारात्मक विचार करा, प्रार्थना करा, पौष्टिक नाश्ता घ्या. लक्षात ठेवा, शरीर एकदम कमकुवत होत नाही. रोजच्या छोट्या चुका मोठा परिणाम करतात. सकाळ सुंदर असेल तर संपूर्ण दिवस ऊर्जावान जातो. तेव्हा सकाळची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा आणि व्यायामाने सुरुवात करा. नक्कीच तुम्ही निरोगी राहू शकता आणि चांगल्या सवयी या कटाक्षानेच लावाव्या लागतात. तेव्हा वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करा.